महेंद्र भाऊ. महेंद्र पाडेल आणि स्ट्राईक. आणि नॉन स्ट्राईकला राकेश म्हात्रे. चला गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. डॉक्टर डाकी. पळा षटक संघासाठी वाघवील संघाकडून. पंचांचा इशारा होतोय. प्रथम गोलंदाज येतात ते डॉक्टर डाकी आणि समोर जातील ओम ब्रह्मदेव मास्टर संघाचे महेंद्र पाटील. दोन्ही संघ हारला तर सेमीफायनल मध्ये जाईल. डॉक्टर डाके पहिला षटक हाताळतात आणि समोर जातील ते म्हणजे महेंद्र पाटील. पहिला चेंडू सुरुवात सामन्याला. अकोटबाचा चेंडू थोडासा खाली राहतोय. बॅटला स्पर्श होत नाही. चेंडू निघून जात आहे. निर्धाव. पहिला चेंडू निर्धाव निघून जातोय. चेंडू कधी कधी उचली घेतो कधी कधी खाली राहतोय त्यामुळे फलंदाजाला थोडंसं चकवत आहे चेंडू. दुसरा चेंडू डॉक्टर डाके यांचा ऑफच्या दिशेने मारला फटका. एकदा पूर्ण करतायत. दुसरा धाव धावतात. डेट घोषित आहे का? एक धाव. एक धावेने संघाचं खातं खोललं जातं. महेंद्र यांचं खातं खोललं जात आहे. पहिले षटक वाघबिल संघाकडून. तिसरा चेंडू डॉक्टर डाके यांचा. थोडासा अष्टमच्या बाहेर. पंचा इशारा करतात. अवांतर धाव वाईटच्या रूपाने मिळते. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 2 वर. उद्या सुद्धा चॅम्पियन ट्रॉफी उद्या आहे. फायनल आहे. एक मेजबानीच आहे आणि आपली मास्टर सुद्धा मेजबानी आहे. उद्याचा संडे आहे. सुंदर चेंडू म्हणावे हलकाचा पुष्कळ चेंडू हवेत आहे. तत्पूर्वी एकदा पूर्ण कर. दुसऱ्या धावसाठी धावत आहेत आणि दोघांची टक्कर होता होता वाचलेले आहे. चेंडूकडे न बघता धावा घ्या. एकमेकाकडे बघा ना. तर टक्कर झाली तर फार आपल्याला दुखापत सुद्धा होऊ शकते. भरपूर जागा आहे आपल्याकडे पण एकमेकाकडे लक्ष द्या धावताना जेणेकरून आपल्या दुखापत होणार नाही. 2 धावा. 2 धावने धावसंख्या पोहोचते 4 वरती. डॉक्टर डाके यांचा सेट डे पुश करतात. एक धाव पूर्ण करत पाहूया. दुसऱ्यासाठी धावतात. येस दुसऱ्यासाठी धावतात. 2 धावा पूर्ण करतात. 2 धावने धावसंख्येत बसते 6. 8 6. 2 चेंडू बाकी या षटकात. सुंदर चेंडू म्हणावं लागेल. एक धाव. धावसंख्या 7. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे डॉक्टर डाके यांचा. शेवटच्या चेंडूवर काय करामत होते ती. सात धावा बिनबाद. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. अकोटबे चेंडू मस्त मारलेला. सुंदर झेल तिथे टिपलोय आणि महेंद्र पाटील यांची बारी समाप्त होत आहे. सुंदर फटका होता परंतु हातात झेल टिपला. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि महेंद्र सारखा एक चांगला मुरा बाद होतोय.
धन्यवाद सॅम. सॅम सुद्धा नेव्ही मर्चंट म्हणून आता डिग्री पास करून आलेले आहेत. त्यांचं आम्ही अभिनंदन करतो. उमेदमान अग्रणी मास्टर्स क्रीडा व सामाजिक समीर मुरुदल पाटील यांचं. अर्षद यांचा पहिला चेंडू हलकाचा पुश करत पाहूया. एक धाव पूर्ण होते. पंकज आहे ना, अर्षद आहे ना. एक धावेने धावसंख्या पोचते ती म्हणजे 8. एक गडी बाद 8 धावा. लेफ्ट हँड बॅट्समन आहेत. आता थोडासा क्षेत्ररक्षणासाठी थोडा त्रास होऊ शकतो. राईटी आणि लेफ्टी बॅट्समन साठी थोडासा क्षेत्ररक्षण मध्ये बदल करावा लागतोय. पाहूया हर्षद यांचा पुढील चेंडू समोर जातील ते म्हणजे पंकज. जोरदार पटकावला चेंडू. एक धाव पूर्ण झालेले. पाहूया दुसऱ्या धावासाठी धावतायत. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावाने धाव संख्या पोचते 10. एक गडी बाद 10 धावा गोरदेव मास्टर. हर्षद यांचा पुढील चेंडू पंकज साठी. सुंदर फटका चेंडू. पाहूया एक धाव पूर्ण करते क्षेत्ररक्षण. सुंदर क्षेत्ररक्षण होते. दुसऱ्या धावी धावतायत. तिथपर्यंत 2 धावा येतात. वाटलं गडी बाद. धावची 4 पण गडी बाद होतोय. एक धावेने धावसंख्या वाढते. एक गडी बाद होतोय. धावसंख्या 11. 2 गडी बाद. चला परापर क्षेत्ररक्षण लावा. उशीर करू नका. सल्ला मसलत नंतर करा. फलंदाज पोचलेला आहे. उशीर करू नका. नाहीतर सेमीफायनल कमी षटकांची खेळवली जाईल याची नोंद घ्या आपण. आता जय गेल्यात. पाहूया जय आणि विरुची जोडी काय करते मैदानात. हर्षद पुढील चेंडू जय साठी. पंकज साठी. सुंदर चेंडू म्हणावं लागेल. सुंदर चेंडू. बॅटला स्पर्श होत नाही. अंगाची मुवमेंट होत नाही. बॉलवर जात नाही फलंदाज. त्याच्यामुळे चेंडू निर्धाव निघून जातोय. कुठल्याही प्रकारे धावसंख्येत वाढ होत नाही. धावसंख्या झाली 11. 2 गडी बाद. असे आता पुढील चेंडू. अष्टमचे थोडासा बाहेर निघतोय चेंडू. वाईटचा इशारा होतोय. 1+1. 2 धाव मिळतात आणि 2 धावने धावसंख्या पोचते 13. अजून या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. आता स्ट्राईकला आले जय. जय पाहूया आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत. हर्षद यांचा पुढील चेंडू. समोर जातील ते म्हणजे जय. चेंडू म्हणावं लागेल. अष्टमच्या बाहेर पंचाचा इशारा. पंचाकडे दाद मागतात. चेंडू पंचाने फेटाळून लावतात आणि लेग बायचा इशारा होतोय. लेग बायच्या एका धावेने धावसंख्या पोचते ती म्हणजे 14.
दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू अर्षद यांचा. धाव संख्या झाली ती म्हणजे 14. 2 गडी बाद गोडदेव मास्टर संघाची. सुंदर फटका मारला, पाहूया हवेच्या अगेन्स्ट फटका मारलेला आहे आणि झेल सोडला जातो सुंदर. आणि तिकडे मला वाटतं 4 धावा मिळतात. बोनसच्या रूपाने एक झेल सोडला जातोय आणि 4 धावांचा बोनस बहाल केला जातोय. आणि धावसंख्या उचली घेऊन धावसंख्या पोचते ती म्हणजे 18. 2 षटकार 2 गडी बाद धावसंख्या 18 गोडदेव मास्टर संघ. पंकज नाही बॉलर नंदू. नंदू तिसरा षटक हाताळतात नंदू आणि समोर जातील जय. चांगली सुरुवात मिळेल. 2 विकेट पडले. 18 धावा 9च्या सरासरीने खेळतोय मास्टर गोडदेव. आता कायशी फटकेबाजी करावी लागेल मास्टर संघाला गोडदेवच्या. आणि तशी सुरुवात केली आहे. पाहूया झेल होतोय की नाही. खूप लांब चेंडू आहे आणि अडवण्याचा प्रयत्न करतायत पण चेंडू जातोय सीमा पार. 4 धावा. 4 धावा धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 22. नक्कीच जाम पहिला हिरवीगार होते. आता सर्व बिल्डर लाईन आलेले आहे. गाव पण राहिले नाही. गावात कोण राहतात ते जास्त आपल्याला ओळखता येत नाहीत. आता नंदू याचा पुढे चेंडू जयसाठी. उंचावला चेंडू आहे. पाहूया झेल होतोय का आणि झेल बाद होतोय जय. क्षेत्ररक्षण लावून घ्या. टाइमपास न करू प्लीज. वाघवीर संघ चल लगेच सुरुवात करा. वेळ दौडू नका. तीन गडी बाद 22 धावा गोरदेव मास्टर संघाचे. नितीन नाईक आलेले आहेत. नंदू यांचा पुढे चेंडू. पहिल्या चेंडू 4 धावा. दुसऱ्या धावसंख्येवर गडी बाद केला. तिसरा धावसंख्या बघूया. चेंडू खाली राहतोय. जोरात मारण्याचा प्रयत्न फसतोय नितीन यांचा. चेंडू निर्धार होतोय. धावसंख्येत वाढ नाही. धावसंख्या थांबल्या ती म्हणजे 22 वरती. नंदू यांचा पुढील चेंडू. जोरात मारण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण केला पाहिजे. 2 धावा घेतात की नाही.
स्वतः गोलंदाज धावा सुटलेल्या चेंडू मागे की एकच धाव देणार, 2 धावा देणारच नाही आणि चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण करते. एका धाव समाधान मानावं लागेल मास्टर गोरदेव संघाला. धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 23 वरती. पुढील चेंडू नंदू यांचा पंकज साठी. चला घाई करा. कोयता शॉट मारलेला आहे, पाहूया. एक धाव पूर्ण झाले, 2 धाव धावतायत धावतायत धावतायत. 2 धाव पूर्ण केल्यात तिकडे आणि 2 धावने धाव संख्या पोचते 25 वरती. 3 गडी बाद, 25 धावा. नंदू यांच्या सगळे शेवटचा चेंडू. हलकाचा पुष्ट पाहूया, झेल होतील मला वाटते आणि झेल बाद होत आहेत आणि षटक सुद्धा संपले जात आहे. चला 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 पटापट चला वाघबिल संघ, चला संध्याकाळी चर्चा करा बैठकीला बसल्यावरती. आता फक्त चाय पे चर्चा. गणेश भाऊ तुम्ही येऊ नका, फलंदाज बाद झाल्यावरती तिथेच राहायचं आहे. पंकज येतात चौथा षटक घेऊन. पंकज सुंदर चेंडू बघा, चेंडू बघा, समजत नाही. फसतात फलंदाज, चेंडू निर्धार होतोय. सुंदरसा चेंडू म्हणावं लागेल. कितीतरी चेंडू स्पिन होतोय मैदानावरती. ही खासियत आहे गोलंदाजाची किंवा मैदानाची पिचची. दुसरा चेंडू सुंदर चेंडू म्हणावं. चेंडू दुसरा चेंडू निर्धाव जात आहे, समजत नाही. नितीन काही चेंडू समजत नाही, लेग ब्रेक होतोय की हाफ ब्रेक होतोय, त्याच्यामुळे त्यांच्या हाताची मोमेंट समजत नाही आणि चेंडू निर्धाव जातोय. सुंदर गोलंदाजी म्हणते म्हणजे पंकज यांची. आतापर्यंत 2 चेंडू डॉट केलेले आहेत. हाणामारीच्या षटकामध्ये 2 चेंडू डॉट म्हणजे खूपच चांगला गोलंदाजी म्हणावं ती पंकज यांची. तिसरा चेंडू मारला, चेंडू एकदा पूर्ण होते. गणेश क्षेत्ररक्षण करते आणि निघून जाते चेंडू आरपार सीमा पार. 4 धावा चकवतोय चेंडू गणेश भाऊना. चला क्षेत्ररक्षण बदल होतोय, गणेश भाऊची बदली केली जाते.
पंकजाचा पुढील चेंडू. सुंदर चेंडू म्हणावा लागेल, काही चेंडू समजत नाही. आतापर्यंत 4 चेंडू टाकून दिले, 3 चेंडू डॉट आणि 1 चौकार. सुंदर चेंडू म्हणावा, सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल ती पंकज यांची. जखडून ठेवले फलंदाजाला. सुंदर गोलंदाजी. पंकज पुढील चेंडू. पुन्हा एकदा अष्टमच्या बाहेर आतमध्ये आणतात चेंडू. एकदा पूर्ण होते तिकडे, 2 धाव धावतील की नाही. एकच धाव, सुंदर क्षेत्ररक्षण होतोय. नाही, स्ट्राईक मागतात भावेश. 1 चेंडू बाकी, मी घेत खेळतोय. यांच्यात जिंकेल ती ना. पुढील सामना यांच्यात जो विजय होईल तो, आणि आमचा पांजोपेठवरचा संघ पांजोपेठ. सुंदर चेंडू लागेल, समजत नाही फलंदाजाला. सर्वांनी जाऊ नका, पंच आहेत तिकडे डिसिजन द्यायला. 1 धाव नाही. ओके, ऍक्शन झाले नाही, त्याच्यामुळे चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या थांबले ती म्हणजे 4 षटकार खेळ. धावसंख्या झाले 30 धावसंख्या. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक पाहूया. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल ती पंकज यांची. घोडदेव मास्टर सगळं जखडून ठेवलं होतं. फक्त 5 धावा दिलेल्या आहेत हाणामारीच्या षटकामध्ये. आता शेवटचं षटक हे हाणामारीचं षटक पाहूया. या षटकावर मदार आहे असेल, जास्तीत जास्त 50 धावा पर्यंत पोहोचायची मजर असेल तर हाणामारी करावीच लागेल घोडदेव मास्टर संघाला. कुंदन शेवटचं षटक हाताळत आहेत. सुंदर चेंडू म्हणावं लागेल. एवढ्या जोरात बॅट फिरवली होती, पण चेंडू काय बॅटला स्पर्श करून गेला नाही. जातो बॅटला स्पर्श करून गेला तर नसतेच, आरपार सीमापार चेंडू गेला असता. परंतु बॅटला स्पर्श होता, चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातात. धावसंख्या थांबलेली आहे. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे, पाहूया. सुंदर फटका म्हणावा लागेल, याचीच आवश्यकता होती घोडदेव मास्टर संघाला. आणि आरपार सीमापार षटकार. उमेद मनागरी मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्थेच्या सभासदांना विनंती असेल, आपापली टी शर्ट ज्यांनी नेलेली त्यांनी घेऊन जायचे संध्याकाळी कप्तान जयप्रकाश पटेल यांच्याकडून. जोरदार मारचा प्रयत्न, चेंडू खाला तर 2 धावा होतील का नाही. गुड थ्रो म्हणावं लागेल, चांगली क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. जिकडे 2 धाव होते तिकडे 1च धाव दिलेले आहे नंदू पटेल यांनी. आणि धाव संख्या झाली ती म्हणजे 37. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 1-2 चांगले षटकार लागले तर चांगलं आव्हान ठेवू शकतात घोडदेव संघ. थोडासा चेंडू खाली राहतोय, बॅटला स्पर्श होत नाही, चेंडू निर्धाव जातोय. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे मैदानात. 2 चेंडू, पाहूया किती धावा जमवतोय ओम ब्रह्मदेव मास्टर संघ. हवेत चेंडू आहे, झेल होऊ शकणार नाही. 1 धाव पूर्ण करतात, पाहूया 2 धाव धावतात आणि 2 धावा पूर्ण करतील का. आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांनी धावसंख्या पोचली ती म्हणजे 39. 1 चेंडू, शेवटचा चेंडू.
4 गडी बाद 39 धावा. गोरदेव मास्टर संघ या षटकातील शेवटचा चेंडू. पाहूया षटकार जातोय की काय, किती धावा जमवतोय गोरदेव मास्टर संघ. हा चेंडू नो बॉल. मंकी विकेट घ्यायच्या नादात एक बॉल बोनस मिळतोय तो आणि एक धाव मिळते ती म्हणजे गोरदेव मास्टर संघाला. शेवटचा चेंडू आणि मला वाटतं फ्री असेल का नाही. नाही, पंचांचं काही चर्चा होतय, सल्ला मसलत होते पंचांची. येस नो बॉल. पंचांचा इशारा होतोय. एक धाव मिळते, एक चेंडू वाढला जातोय. पाहूया शेवटचा चेंडू. 40 धावा झाल्या आतापर्यंत. येस, चेंडू निर्धाव जातोय पण एक धाव देऊन जातोय नो बॉलच्या रूपाने. आणि धावसंख्या 41 धावचं लक्ष वाघबीर संघावर ठेवलं ते म्हणजे गोरदेव मास्टर संघानं. लवकर निघायचंय, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे गोरदेव संघ. ज्या सभासदांनी आपली टी शर्ट आणि ट्रॅक नेल्या नसतील त्यांनी संध्याकाळी जयप्रकाश पाटील यांच्याकडून घेऊन जायचं आहे. चला लवकर सुरुवात करा सामन्याला. 41 धावांचं लक्ष ठेवलंय गोरदेव मास्टर संघानं वाघबीर संघा पुढे. तात्या व कौरव खुश तात्या नाणेपिकी लायला पहिलाच. या या व्यासपीठावर या या. हा बरोबर आहे, वेळेची जाणीव असली पाहिजे. वेळेला महत्व देतं पांजू संघ बघा अगोदर येऊन थांबलेले आहेत कर्णधार.
चला सामना सुरुवात करायची आहे. चला प्रथम गोलंदाज आहेत गोरदेव मास्टर संघातर्फे महेंद्र पाटील आणि फलंदाजीसाठी उतरले ते म्हणजे गणेश आणि डॉक्टर डाकी. सलामीला उतरले, सलामीला गोलंदाजी केली डॉक्टर डाकी यांनी. चांगला अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि त्याचा अनुभवाचा फायदा पुरेपूर उठवणार ते डॉक्टर डॉकी कसले. स्ट्राईकला गण्या. पहिला चेंडू महेंद्रचा. समोर जातील ते म्हणजे गणेश. पॉइंटच्या दिशेने मारला फटका. एक धाव घेतलेले पाहिजे, दोन धाव धावतात का नाही ते क्षेत्ररक्षण चुकीचं होतं आणि त्याचा पुरेपूर फायदा दोन्ही संघ खेळाडू उचलतात. चांगली रनिंग बीट धावा, दोन धावा खातं खुललं, दोन धावेने. हा पडा पण लढा गणेश यांचा ब्रीदवाक्य आहे. काही झालं तरी आम्हाला पडलो तरीच आहे पण धावा पूर्ण करायच्या, धावा पूर्ण करून जिंकायचा आहे आत्मविश्वास असतो एखाद्या माणसाकडे. दुसरा चेंडू महेंद्र यांचा. एक धाव पूर्ण झालेले आहे, धावसंख्या 3 वरती. एकेचाळीस धावाचा पाठलाग करताना 2 चेंडूमध्ये 3 धावा वाघवील संघाच्या आतापर्यंत झालेल्या आहेत. स्ट्राईकला आले डॉक्टर डाकी. महेंद्र यांचा पुढील चेंडू ओव्हरच्या दिशेने मारला फटका, एकदा पूर्ण करतात. बघूया दुसऱ्या धावतात गणेश आणि 2 धाव पूर्ण करतील का. आणि 2 धावा पूर्ण करतात मला वाटतं गणेश. थोडासा चेंडू महेंद्राच्या हातातून निसटला आणि 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावने धावसंख्या पोहोचते म्हणजे 5 वरती. 3 चेंडू 5 धावा. सुंदर चेंडू, झेल होईल का. येस, डॉक्टर डाके यांची बारी समाप्त झालेली आहे. स्वीप मारण्याचा नादात फसला चेंडू आणि सरळ झेल देऊन जातात. वाघविले सांगायचे पाठीरे की बघा किती प्रोत्साहन देतात खेळाडूंना. लवकर मारा आणि लवकर या, मॅच संपवा, उशीर करू नका, मारामारी करा आणि मॅच जिंकून या. महेंद्र चौथा चेंडूवर गडी बाद करत यशस्वी झालेत. पुढील चेंडू पाहूया, हा फटका आतमध्ये आहे की बाहेर जातोय आणि सुंदर झेल टिपला जातोय. माळाच्या नादात फसतायत ते म्हणजे कुंदन. त्याला सांगितलं मारा मारा मारा, पण मारून काय झालं तर कॅच देऊन आले. आरपार मारायला पाहिजे होताच फटका. डीजे हॅट्रिक वर आहेत आता महेंद्र भाऊ. पाहूया हॅट्रिक साजरी करतात का. आतापर्यंत
5 धावा देऊन 2 गडी बाद केलेले आहेत आणि शेवटच्या चेंडूवर जर हे विकेट घेतली तर हॅट्रिक साधू शकतात महेंद्र पाटील. बेस्ट ऑफ लक महेंद्र भाऊ. आणि विकेट राखायचे असेल तर वाघबिल संघाला थोडस शांत पवित्र घ्यावं लागेल. चला पटापट खेळा. शेवटचे चेंडू हॅट्रिक वर आहेत महेंद्र पाटील. सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल. चला उशीर करू नका, लवकर या. क्षेत्ररक्षण मध्ये बदल केला जातोय. शेवटचा चेंडू असेल कधी हॅट्रिक वर पाहूया. हलकाचा पुश करता हॅट्रिक विकेट दिलेली नाही. एक धाव पूर्ण करतील मला वाटतं आणि एका धावने धावसंख्या पद्धती म्हणजे 6 वरती. 2 गडी बाद 6 धावा. नाट्य अडकली मिठी मारता मारता. दुसरं षटक राहुल पाटील गोरदेव मास्टर संघाकडून दुसरं षटक हातात. राहुल पाटील चांगली कामगिरी मानवती महेंद्र यांनी. चांगला बॅलन्स करून दिलाय आता आपल्या टीमला. पाहूया दुसरं षटक राहुल कसा हाताळतोय. थांबून ठेवलंय वाघबिल संघाला. आतापर्यंत 6 धावा देऊन 2 गडी बाद करते म्हणजे महेंद्र पाटील यांनी. दुसरं षटक राहुल यांचं. समोर जातील पंकज गोंदले. सुंदर चेंडू मला जोराचा पुश केला. एक धाव पूर्ण करत. पाहूया चेंडू नाचतो इकडे तिकडे फेकताय चेंडू. मला वाटतं एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावने धाव संख्या वाढते आणि धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 7 वरती. गणेश अजून थांबलेला आहे. गणेश समोर जातील. राहुल यांचे चेंडू नक्की एक धाव पूर्ण करतात. 2 धावासाठी धावतील का. धावतात पंकज आणि 2 धाव पूर्ण होतात. 2 धावने धावसंख्या पोहोचते 9 वरती. पुढील चेंडू राहुल यांचा. दुसरं षटक चालू आहे मैदानात प्रेक्षकांच्या माहितीसाठी. आतापर्यंत 2 गडी बाद आणि धावा झाल्यात 9 वाघबिल संघाच्या. फुलटच चेंडू हा जातोय का. सीमा पार जातोय चेंडू. म्हटलं या नक्कीच 4 धावा आहेत. दुसरा बॉल दिलाय बघा. दुसरा बॉल घ्या. चेंडू दिलाय बघा दुसरा. पंच चेंडू दिलेला आहे. आला चेंडू आला येतोय. गणेशाची चांगली फलंदाजी म्हणावी. आतापर्यंत गणेश खेळतायत 9 धाव संख्येवर. चांगली सुरुवात करून दिलेली आहे वाघबिल संघाला. पुरेपूर समाचार केला. पुढल्या चेंडूला सीमापार धाडलेला आहे 4 धावेने. आता पुढचा चेंडू यॉर्करमध्ये टाकला. चेंडू एकदा पूर्ण होईल मला वाटतं. एका धावेवर समाधान म्हणत धावसंख्या पोहोचते 14 वरती. अजून या षटकात 2 चेंडू बाकी आहेत. राहुल यांचा पुढील चेंडू पंकज साठी. सुंदर चेंडू म्हणाला. सुंदर चेंडू म्हणावा लागेल. सुंदर चेंडू काय समजला नाही पंकज यांना आणि चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या थांबले 14 वरती. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू पंकज साठी. स्टेट ड्राईव्ह फटका नक्कीच हा षटकार असेल. यस षटकार. आणि
दुसरा षटक खूपच मागे दिले राहुल यांचं. 6-4-10 आणि 14 धावा दिल्यात एका षटकामध्ये. प्रमोद तिसरा षटक आलेले प्रमोद. आणि त्याला समज गणेश आता पण 9 धावसंख्येवर खेळतात गणेश 10 धावसंख्येवर. जोरात मारला प्रयत्न एकदा पूर्ण केले. 2 धावा होतील का? यस. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये त्याचा पुरेपूर फायदा उठवला. 2 धावा 2 धावने धावसंख्या पोचते 22 वरती. थोडा आक्रमक प्रयत्न घेतलाय वाघबिल संघानं. कोणी गणेशने गणेशला एक सुवर्ण संधी. 3 षटकार मारले तर तुम्हाला 2000 रुपये बक्षीस मिळणार आहे. 3 बॉल मध्ये 2 षटकार मारले तर 2000 रुपये तुम्हाला मिळतील डाकी साहेबांकडून. 3 चेंडूमध्ये 2 षटकार मारा गणेश भाऊने 2000 रुपये मिळवा. ऑफर आहे फक्त तुमच्यासाठी. संधी दौडू नका. अरे बघा अशी लालच देऊ नका भाऊ ना. लालच दिली ना म्हणून तो थोडासा मग पुढल्या चेंडूला पण तुम्ही लालच दिली ना त्याच्यामुळे ते थोडासा वेळ झाला होता. कन्फ्युज झाला की मी काय करू आणि काय नाही आणि त्याचा बली गेला गणेश. नक्कीच साहेब पॉवरफुलच आहेत पण आमच्या गणाने जरा पॉवर गोल केली त्याच्यामुळे थोडासा गणित बाद झाला. आणि त्याच्या जागी गेले केतन. दोन्ही आता पण धावसंख्या झाली ती म्हणजे 22 आणि 3 चेंडू बाकी त्या षटकातील तिसऱ्या षटकातील 3 चेंडू म्हणजे 12 आणि 3 15 चेंडूचा खेळ बाकी आहे. 15 चेंडू मध्ये मला वाटते 15-19 समीकरण आहे. काहीसं अवघड काहीसं सोपं म्हणावं लागेल पण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जडतरची गोष्ट आहे. काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये. एखाद्या 6 चेंडूमध्ये 1 धाव सुद्धा होत नाही असं पण क्रिकेट पाहिलेलं आहे. तर आजचा हा प्रत्यय आपल्याला बघायला मिळणार आहे काय बघूया. याची देई याची डोळा. धावसंख्या झाली 23 वरती. 3 गडी बाद झालेले आहेत आता पण वाघबिल संघाचे. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. डावपेच एकमेकांच्या ओळखून आहेत आणि बघूया कोण मात करतो आजच्या या सामन्यामध्ये वाघबिल संघ की गोरदेव संघ. प्रमोद त्यांचा पुढे चेंडू समोर जातील ते. सुंदर चेंडू म्हणावं लागेल. चेंडू निर्धाव होतो. धावसंख्या थांबलेली आहे ती म्हणजे 23 वरती. मैदानात शांतता पसरली आहे. दोन्ही संघाचे पाठीराखे शांत बसलेले आहेत. कोण संघ जिंकेल. नेक्स्ट टीमचा खूपच बाहेर चेंडू पंचाचा इशारा होत आहे. फंक बाहेर निघाले आहेत पंचांच्या आणि अवंत रुपये 1 धाव मिळते वाईटच्या रूपानं. धावसंख्या पोहोचते 24 वरती. अजून या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे प्रमोदच्या. बघूया चेंडूवर किती धाव जमवतात. यस वाईट चेंडू आणि बोनस 6 धावा. पण 1 चेंडू मुळे किती नुकसान होतं संघाचं. आणि आरपार सीमापार चेंडू होतोय. धावसंख्या पोहोचते 30 वरती. आता 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. बघा एक वाईट चेंडूने 7 धावा दिलेल्या आहेत आणि त्या 7 धावा खूप भारी पडणार आहेत गोरदेव संघाला. तीस धावा 11 धावांची गरज 12 चेंडू मध्ये. आणि आता येतात गोलंदाज भावेश.
जर 7 धावा जमा ठेवल्या असत्या तर आजचा बॅलन्स मजबूत असता गोरदेव संघाचा. थोडासा बॅलन्स कमी झालाय. 12 चेंडू 11 धावा पाहूया. आणि समोर जातील केतन, लेफ्ट हँड बॅट्समन आहेत. भावेशांचा पहिला चेंडू 4थ्या षटकातील. मला पटका 1 धाव पूर्ण करतात. 2 धावा नक्कीच मिळतील. पाहूया 2 धावा घेतात. तिसऱ्या जातात आणि 3 धावा पूर्ण करतात. चांगली रनिंग बिटवीन म्हणावं लागेल. ताळमेल बरोबर जुळतोय फलंदाजाचा आणि 3 धावा मिळतात. 3 धावे धावसंख्या पोचते ती म्हणजे 33 वरती. थोडासा पारडा फिरतंय, पारडा जातोय वाघबिल संघाच्या बाजूला. पण क्रिकेट आहे, बघूया क्रिकेट मध्ये जरतरची गोष्ट आहे, काही होऊ शकतंय. पंकज आहे स्ट्राईकला. पाहूया बावीस यांचा पुढील चेंडू. पहिल्या चेंडूवर 3 धावा. स्ट्रेट डाव फटका नक्कीच गेला पार. युट्यूबच्या वरती युट्यूब लाईव्ह बघायला गेला चेंडू आणि 6 धावेने धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 39. फक्त 2 धावांची गरज आहे वाघबिल संघाला आणि वाघबिल संघ मला वाटतं सेमी फायनल मध्ये पोहोचतोय. 2 धावांची आवश्यकता. एक धाव पूर्ण केले. आता झालाय 40 धावा. 1 धावाची गरज जिंकण्यासाठी फक्त औपचारिकता बाकी आहे. 1 धाव. झेल होईल का हा? आणि झेल बाद बघा. 1 धाव गरज आहे आणि विकेट टाकून येतात. हे क्रिकेट आहे. मोहा आवडत नाही. 1 धाव करून सुद्धा आले असते परंतु नाही, षटकार मारायचा आहे मला म्हणून 1 धावेने आपला 1 मोरा बाद झालेला आहे वाघबिल संघाचा. फक्त 1 धावांची गरज आहे. नंदू आलेले आहेत. आज झेल होईल का? पाहूया कोणंदा जातोय. अरे हा झेल घेतला तर आणि 1 धावने संघ विजय होतो वाघबिल संघ. नक्कीच एक थोडासा भीती होती की आज झेल झाला असतं तर वाघबिल संघाचं काय झालं असतं. चला लगेच नाणेफेकीसाठी यायचं वाघबिल संघ. पांजू संघ आमचा इकडे कर्णधार आले आहेत. हल 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 4 षटकाचा सामना ठेवायचा. 4 षटका 4 षटकाचा सामना असणार आहे. गणे 4 षटकाचा सामना. हा हात द्या ते या भरत भाऊ. चला या. पंकज उमलमा नागरी मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्थेचे सचिव भरत पाटील यांना विनंती करतो टॉस बॉक्स मध्ये टॉस उडवण्यासाठी. चला टॉस का बॉक्स मध्ये या लगेच. चला मॅचला आपल्याला सुरुवात करायची आहे.